देशाचे नेते, माजी गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी राज्यपाल, माजी अर्थमंत्री साहेबांनी एवढं मोठे पद बसवले. तालुक्यातून मुख्यमंत्री म्हणून राज्यात काम केलं, देशात काम केलं. हे आम्हाला लाभलेलं नेतृत्व म्हणजे आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक नेते अकोलकोटचे माजी आमदार सिद्धारामजी मेत्रे साहेब, दुसरे आमचे सहकारी बंधू आणि शहराचे अध्यक्ष चेतनजी नरोटे साहेब, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आमचे सेवक बंधू आनंदजी मैत्रे, वागीश मैत्रे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले तालुक्याचे महिला अध्यक्ष ताई, आमच्या सोसायटीचे चेअरमन सिकंदर पाटील ताई, पुजारी ताई, अशोकराव देवकर साहेब, आमचे सहकारी मित्र ज्यांनी या तालुक्याचा धुरा सांभाळले श्री तालुक्याचे अध्यक्ष हर्ष पाटील आणि साहेबांना मानणारे या तालुक्याचे लोक असलेले मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले सर्व त्यांचे मान्यवर, मैत्री समाजाला मानणारे त्यांचे सर्व मान्यवर, चेतन भावाला मानणारे त्यांचे सर्व मान्यवर आणि माझ्या शब्दाला मी दिलेल्या एकाच दिवसापूर्वी मी तुम्हाला फोन केला. साहेबांनी सांगितले की ओरडा पाटीला जायचे, त्या भागातील प्रत्येक गावातील 2-2 लोकांना बोलवा. त्यासाठी आम्ही जे बसून काल रात्री काल मंदिरमध्ये होतो, इथंच होते या मंडपात मी, आम्ही जे बसून नावं काढले इथे आलेले टोटल एकूण 100 लोक. त्याच्यामध्ये ज्येष्ठ काँग्रेसचे कार्यकर्ते मी म्हणणार नाही, काँग्रेसचे प्रेमी आणि काँग्रेसला मानणारे आणि वर बसलेले व्यासपीठाला सर्व मानणारे आपण मोठे लोक आहेत माझ्यापेक्षा, वडीलधारी मंडळ. आता अनंत मैत्री त्यांच्या युवकाच्या ओघामध्ये ते कार्यकर्ते म्हणत असतील तर तुम्ही माझ्या वडील बंधूप्रमाणे इथं उपस्थित असलेले आनंद अप्पा कोले कंदलगाव, बाळासाहेब पाटील केळेगाव, खुर्शीदप्पा बिराजदार कंदलगाव, दयानंद सावकार कंदलगाव, महादेव भोपळे दयानंद कलशेट सावकार टाकळी, महादेव भोपळे काका मांगी, हे अनेक मोठे रमेश पाटील भंडारकोटा. या तर ते गावाचे राजकारण ते सगळ्या पक्षाच्या बाजूने करतात, परंतु आमच्या बरोबर मात्र एकनिष्ठ आहे. आमचे स्वाभिमानी समाजाचे नेते इथं सुद्धा आहेत, ते सगळीकडे असले तरी ते आमच्या बरोबर आहेत. अनेक लोक येतात. आम्ही 1 मिनिटात फोन केले की इथे 100 लोक तुम्ही गावात, त्यात सरपंच आहेत, चेअरमन आहेत, माजी सरपंच आहेत, सदस्य आहेत. साधारणतः आम्ही सुरू केलं हत्तूर, वांगी, वडकबाग, मुरगुळी, उंजगाव, अकोला, वडापूर, अंतरोळी, कंदलगाव. त्याच्यानंतर मग लगेच केलगाव, खानापूर, भंडारकोटा, सादेपूर, बाळगी, लवगी, कारकल, कोरगोट, टाकळी, चिंचपूर, नंतर मग हातरसंग, कोडल, बरूर, वनमुर्गी, गिरणा, गोळगोटा, हत्तूर. इकडच्या भागातील शेजारी बाजारी असलेले आमचे जे 36 गाव आहेत नदीकाठचे, ते सगळ्यांना मी कुसूर जे गावाचे लोक आहेत ते आम्हाला सगळ्यांना व्यासपीठावर मानणारे, हरीश पाटील पासून ते त्या टोकापर्यंत सगळे मानणारे लोक आपल्याला. तुम्ही गावातील सादेपूरचे सरपंच पण आलात, सगळेच आला म्हणजे बाळासाहेब माने आहेत. मी आता सुरू केलं की नाव घ्यायलाच फार उशीर व्हायला. ते व्यासपीठावर बसलेले सगळ्याच आहेत, किसन पासून ते कैलास पाटील वाडगीचे चेअरमन आहेत, बाबूलाल आहे आपला, राजा सागरे आहेत, सुरेश पाटील आहेत, श्रीकांत बगले आहेत, वाघमडे मामा आहेत, म्हणजे माझ्या गावातील नेमरीचे लोक आहेत, सर्व अपुमाने सगळंच या भागातील जे गावामध्ये सर मला हे करायचे त्यांनी ठरवले, आम्हाला आज या गावात हे करायचे. बाळू बिराजदार कुसूरचे आहेत, आम्हाला या गावामध्ये हे करायचंय, आपण सगळे म्हणून करू. आता विशेषतः राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष एकच आमच्या तालुक्याचा कट्टर माणूस आहे, संगमेश बगले, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आहेत. ते पण येऊन बसले समोर, म्हणजे यावं लागतं म्हणलं सगळं तुम्हाला पक्ष आमचं सगळं म्हणून आहे. संगमेश बगले यांनी जरा गावामध्ये ठरवलं आम्हाला आज हे करायचं. मैत्री सर, गाव एका बाजूने करण्याचं मानस आणि धाडस या सगळ्या लोकांमध्ये आहे. गेली 20 वर्ष मी ह्यांना जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे, जिल्हा परिषद असू दे, मार्केट कमिटी असू दे, डीसीसी बँक असू दे, MSB ऑफिस असू दे, पोलीस स्टेशन असू दे, यांच्या पाठीशी सातत्याने मी उभा राहिला. आणि आजपर्यंत कुठल्याही कार्यक्रमाला आम्ही एकाला जर सांगितलं की या भागामध्ये संगू बघले आणि बर्षेत बन्यानी काम बघायचा, त्या गावातील 16 गाड्या तरी भरून आणता येईल. मी कधीही डिझेल आणि पेट्रोल या लोकांना मी पैसे आजपर्यंत मी दिलेला नाही. माझ्या सेक्रेटरीचं कोट आहे, ते सुद्धा याच पद्धतीने काम करत आहे.
मी ह्यांना एकच सांगितलं, सरपंच आणि चेअरमन आणि येळेगावचे लोणारे सरपंच तरी काल मला म्हणत होते, रात्री मी तिकडे गेलो होतो वडापूर आंतोळी करत करत मी इथं आलो रात्री. त्यांनी म्हणले घोडाक्याला ग्रामसेवक आले या म्हटलं जमणार नाही, मला उद्या कार्यक्रम तुम्ही इथे या. ते पण इथं आले. नेते मंडळी जे काय महत्वाचे आहेत ते प्रत्येक गावातून दोन चार इथं आलेले आहेत. मला एवढे विनंती करायची, या तालुक्याची, या देशासाठी, या राज्यासाठी मागं काय चर्चा होते मला देणं घेणार नाही. चांगलं म्हणणारे लोक फार थोडं कमी आहेत, मागे शिवाय घालणारे भरपूर आहेत. परंतु गेले 15 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये ज्याच्या हाती आपण सत्ता दिले ते किती खालच्या पातळीवर वागतायत तुम्ही बघा. काय तुम्हाला शेतकऱ्यांना कोण कशाला भाव आहे, गॅसचा दर काय झालेला आहे, पेट्रोलचे दर काय झालेले आहे, आश्वासन काय देतात त्यांनी, तिथला फोटो काढतात व्हॉट्सअपवर टाकतात, इथं खाली काय स्कीम मिळतात तुम्हाला. किती प्रचंड अस्वस्थता, जातीवादी सगळ्याच पक्ष कुठला तर आहे भाजपचा. त्यांना आता दारोदारी घरोघरी खेळायची वेळ आली, मता टाका म्हणायची वेळ. भाजप सरकारमध्ये तुम्ही सुखी आहात का? आपलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजवटीमध्ये तुम्ही एवढं चांगलं योजना घेतला, तुम्हाला एवढं चांगला भाव मिळाला, एवढं चांगलं तुम्ही प्रगती केला, एवढं तुमच्या पिकलेल्या मालाला रेट मिळत होता, आणि आज परिस्थिती कुठल्या टेबलवर झाल्या तुम्ही सांगा. 4-4 दिवस हजार ट्रक कांदा आवक होते मार्केट यार्डामध्ये, कसं जिरा होऊ शकत नाही, शेतकऱ्यांना पैसे मिळू शकत नाही. सोयाबीन, तुरी, उडीदचे रेट काय चालेल तुम्ही बघा. 72 कोटीचं कर्जमाफी, आणि या सरकारमध्ये असताना मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी तुमचं सर्व वीज बिल माफ केलेलं होतं. तुम्हाला आठवते का बघा? सगळ्यात जास्त वीज बिल कुणी माफ केले तर शिंदे साहेबांनी सरसकट वीज बिल माफ केली. त्याच्यानंतर या सरकारमधून सगळ्यात जास्त 2 वेळा कर्जमाफी कुणी केली? आदरणीय काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने केली. त्याच्यानंतर आता सध्या देश कुठं चाललंय, राज्य कुठं चाललंय, तालुका कुठं चाललंय, जिल्हा कुठं चाललंय, गाव कुठल्या निवडणूक होत नाही. जिल्हा परिषद झाली, पंचायत समिती झाली, महानगरपालिका झाली, 2-2 वर्ष याच्या निवडणूक घेत नाही त्यांनी. विचार करा, फक्त यांना एक पडलेले परत 400 जागा भोगास आणायचं, घरावर मोदीला पंतप्रधान करायचं. तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोकांना, सामान्य कुटुंबाला गावामध्ये काय मिळतं सांगा ना वेळेवर. अहो नुसतं जिल्हा परिषदेला तुम्ही आला तर खटाखटा काम होतं, बँकेत आला तर तुम्हाला खटाखटा कामं करत होतो आम्ही, पंचायत समितीला खटाखटा कामं करत होतो, MSCB टीचर आले तासावर तुम्हाला देत होतो. आता परिस्थिती काय? हे सगळं सरकार हे असतं, हे भाजप सरकारांना, हे एकदम बदमाश सरकार, आश्वासन देणारं सरकार, अतिशय जातीवाद सरकार. पुढच्या वेळेला निवडणुका होतील का नाही, जात आणि पात राहील का नाही याची शंका आहे. आपण नाही, आपल्या तिसरी पिढीला आपण काय सांगणार आहोत? त्याकरता मला विनंती करायची आहे की ह्या साहेबांनी मुख्यमंत्री असताना, पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना जे काही निर्णय घेतले हिताचे, जे काही राज्याच्या हितात निर्णय घेतले, ज्या देशाचे काही हिताचे निर्णय घेतले, सगळ्या कुठल्याही महाराष्ट्र शासनाची भरती निघते, युवक वर्गांना, शिकलेल्या पोरांना पैसे गोळा करतात आणि नंतर सांगतात स्टे आला, स्टे आल्यानंतर सांगतात मार्क वाढल्यानंतर सांगतात कमी पडलं, परत चौकशी करतात, 1-1 कोटी रुपये त्या रूपाने पैसे जमा करतात. कुठलं तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला सांगा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला लाभ योजना मिळत मला असं वाटत नाही. जे ते वर्ग आहे ते फक्त ते वर्ग तिथंच राहिलेलं आहे. मी काही जास्त समस्या सॉल्व्ह करणार नाही. मैत्री साहेब बोलतील, साहेब बोलतील, नरोडे साहेब बोलतील. मला एवढंच म्हणायचंय, हुरडा पार्टीच्या निमित्ताने साहेबांचं तुमची ओळख व्हावी, तुमचे काही प्रश्न असतील, काही सुखदुःख असतील त्यासमोर मांडावा, तुमचा परिचय व्हावा, एक सुरुवात करावी. दक्षिण सोलापूर तालुक्यातून तुम्ही सगळं ऐकता, आतापर्यंत तुम्ही सगळं ऐकत आलात, तूरडाळ घोटाळा ऐकत आलात, अतिक्रमण जागेवरती घर बांधलेले ऐकत आलात, काय ते जे टॅक्स न भरता, ऊसाचे हप्ते न देता, हे सगळे अनेक भानगडी या तालुक्याच्या नेतृत्व ज्यांना दिलं तुम्ही ते करत आलेले. मी जास्त कोणाबरोबर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपल्या उद्याच्या भविष्यामध्ये येणाऱ्या लोकसभेला सामोरं जायचं आहे. जे चुका आपण केलो, कुठेही दाबले की ते कमळाला जाते हे आता विसरा. हातावर शिक्का मारायचा आपल्याला. ज्या देशासाठी इंदिरा गांधीने बलिदान दिलं, राजीव गांधीने बलिदान दिलं, आता राहुल गांधी भारत जोडोच्या यात्रेनिमित्त अख्ख्या देशावर सगळीकडे फिरतात. काय त्याला कमी नाही, केवळ आपल्या तुमच्यासारख्या गोरगरिबाचे दिवस चांगले म्हणून आपण करतो. TCG बँकेची परिस्थिती काय झाली माहिती? सगळे डायरेक्टर होतो, खट्ट करणे सत्ता आल्यानंतर पटकन त्यांनी प्रशासकीय नेमलं, TCG बँक गेली, मार्केट कमिटी निवडून पुढे ढकलत आहेत, सर्व कोऑपरेटिव्ह निवडून पुढे ढकलतात, स्थानिक स्वराज्य संस्थेवर पुढे ढकलतात. हुकुमशाही एकाही कारभार या सरकारने चालू केलेला आहे. आता तुम्ही जागरूक होण्याची वेळ आहे म्हणून तुमच्यासारख्या मोठमोठ्या गावातील प्रतिष्ठित लोकांना मी इथं बोलवलंय. तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा या पुढच्या काळामध्ये तरी या पक्षाविरोधात आपण थोडा विचार करावा, चिंतन करावं, मनन करावं. आदरणीय साहेबांनी किती कामं केलेत
आणि त्यांची उंची किती मोठी आहे आणि त्यांनी एक शब्द जर करता फोनवर टाकले तर कुठल्याही देशामध्ये काय होते मला माहिती आहे. मी जवळून बघतोय. मैत्री साहेब राहू दे, नरोड साहेब राहू दे, शिंदे साहेब राहू दे, हे काम मनापासून करतात. साहेबांचं तर सांगितलं अनंत मैत्री 83 वय जर साहेब 30 पहिल्या अजून खटाखट सोडून जातात. आम्हाला दम लागते. तरी सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी करावं त्यांचं धडपड असते. आता येणाऱ्या लोकसभामध्ये ज्यांनी 3 वेळा हॅट्रिक आमदार म्हणून मध्ये काम केले, तुम्हाला माहिती नाही, तुम्ही कोणी त्यांच्याकडे डायरेक्ट आला नाही. एकदा डायरेक्ट येऊन बघा. सकाळी 7 वाजता माई माऊली जर बसले जागेवरती, दुपारी 2 वाजता उठतात. जागेवरती येणाऱ्याचा अर्ज स्वीकारतात. जात पात पंत कुठला ते बघत नाहीत. काय काम आहे ते विचारून घेतात आणि खाड करून जागेसमोरच लावतात. गोळ्या औषधापासून ते घराच्या पत्र्यापर्यंत त्यांची जे जीवन जगण्यासाठी शिलाई मशीनपर्यंत त्यांचं ताडपत्री सतरंज हे सगळे लिहून घेतात. 8 PI सगळ्यांचे कार मार्गी लावते. माई मोदी येतो, पंडित शिंदे आता आपल्या समोर येत आहे. आपण आता लोकसभेला शिंदे साहेब सांगतील, आपल्या तालुक्यातील नेते मंडळी सांगतील, त्या पद्धतीने काँग्रेस पक्षाचा विचार ऐकण्यासाठी तुम्हाला बोलून एक नाही समोर जोडा हे घोडापाठी ठेवलेला आहे. कृपा करून याचा काही गैरअर्थ काढू नका. कुणी पक्षाला म्हणते, कोण वैयक्तिक म्हणते. आता 10 वर्ष आपण जे बघतोय ते अतिशय खडतर प्रवास आपण केलेला आहे. पुढचं जीवन जर चांगलं जगण्यासाठी, पुढचं जर जीवन आपल्याला आपल्या मुलाचं आपल्या नातवाचं जीवन जर चांगलं जगायचं जर वाटत असेल तर आता काँग्रेसचे पर्याय नाही. मी हा जोडे विनंती तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या लोकसभामध्ये अनंत मैत्री सांगितलं, वागेश मैत्री सांगितलं, या परिवारातील लोकांनी आम्ही इथं या परिसरातील लोकांना आपण बोलून सांगितलं. 5-6 दिवसामध्ये नियोजन आम्ही करणार आहे. तुमच्याकडे तुम्ही दिलेले नोटे थोर गावातील नेते मंडळी आमच्याकडे नावं आले 10-20 ते सगळ्यांना एकत्रित एक मंगल कार्यालय म्हणून त्याला प्रशिक्षण देऊन या लोकसभेची नांदी सुरुवात करायला काही हरकत नाही असं मला वाटते. तुम्ही मोठे बंधू आहात, तुम्ही लहान बंधू आहात, तुम्ही वयस्कर आहात, वडीलधारी मंडळ आहात. आमच्यासारख्या लोकांचे काही चुकत असतात. साहेबाजवळ जास्त गेल्यामुळे अनेक लोकांचा डोळा असतो, चांगला असतो, वाईट असतो. पण मी कधी तुमच्या सोडून तुम्हाला सोडून सोसत राहील, ग्रामपंचायत राहील. गावातल्या कुठल्याही राजकारणामध्ये आतापर्यंत मी हात लावलेला नाही. त्या तालुक्याचा आमदार झाल्यानंतर मला वाटते 15-20 तरी ग्रामपंचायत चौकशी सुरू झाल्या. का सुरू झाल्या आणि का बरखास्त व्हायला लागल्या आणि का प्रशासक यायला याच्याकडे मला म्हणायचं नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेतून आजही आपण असलो तरी मी तुमचा प्रकरण एक जी कोणाची मी थांबवला नाही. थेट कर्ज योजना असू दे, कुणी जर माझ्याकडे तर ती प्रशासक आम्ही कामं करत आहे. माझ्या भागातून 3 जिल्हा परिषद आमच्या भागातून आता पुढच्या काळामध्ये हरीश पाटील भटगे मतदारसंघातून त्यांनी एकदा मिटिंग ठेवली तर ग्रामीण भागातील सर्व पूर्णपणे आमचं बॅकग्राऊंड भरून काढता येतोय. तुम्ही हरीश पाटील तुमच्या भागातील तुमचं जेवढं गावात तेवढं तुम्ही त्या भागातील ज्येष्ठ लोकांना एकदा बोलून मिटिंग घ्या. कोरडा नसेल तर हरकत नाही, चहा पाणी ठेवा, बिस्किट द्या, नाहीतर पाणी द्या, पण बोलवा. तुमच्या भागात एवढं संपला मग आम्ही चेतनभाऊ नरोटेच्या मैत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली हातबाडा भागात जाऊ. दक्षिण विधानसभा ही पूर्वी काँग्रेसचं कट्टर काँग्रेस होता. आपल्याच लोकांच्या मुळे, आपल्याच मानवतेमुळे आपणच उंच मी उंच म्हणून आमच्या हातातून ती तालुका भाजपला गेलेला आहे. बघितलं आम्ही 1,18,000 मतदान दक्षिणमध्ये. विचार करा 2,05,000 मतदान सिटीमध्ये. ज्यांनी आमच्या तालुक्याचं नेतृत्व करतो त्याचं फक्त 10 गाव आहेत आणि 18 बूथ आहे. ही परिस्थिती काय आली? एकदा गेलो नंतर गेलो, परत आता तिसऱ्यांदा गेलो. ज्यांनी आपल्या तालुक्यावरती राज्य केले, कमळे, गुरुजी, शिवदारे यांना, देवपती साहेब, शिंदे साहेब, हा तालुका आमच्या अंतर्गत गटबाजीमुळे आम्ही फक्त 10 गावातील लोकांना, 18 बूथ असलेल्या लोकांना ताब्यात घेतो. या पुढच्या काळात तरी या पद्धतीने चुका करून एखादं काम झालं नाही तर आम्ही तुमचं माफी मागत आहे. एखादं काय आमच्या हातून जर चुका घडल्या तर तुमचा हात धुवून माफी मागत आहे. पुढचं काळ मात्र माफ करणार नाही, एवढं लक्षात घ्या. पुढचं काम मी कुठल्या गटाचे, शिंदे साहेबांचं मी कुठल्याही मोठे पडले गटाचा, हे अजिबात करू नका. गट सगळं एकाच छत्राखाली येणार आहे. काँग्रेस पक्ष आता मोठा महासागर आहे. 129 वर्धापन दिवस कोट्यवधी लोक जनताच्या नागपूरमध्ये होते. ते गट तर सोडा, तुम्ही जरा डायरेक्ट येऊन घरी आम्हाला शिवाय घाला तुमची साहेब चुकते म्हणून. आमच्या अंतर्गत गटामध्ये मिळालं दुसऱ्या हातामध्ये हे तालुका देऊ नका, एवढा काय करण्याची विनंती करतो. सगळे झालेल्या चुका भरून काढण्यासाठी देशाचे नेते आदरणीय सुनीलकुमार शिंदे साहेब, आदरणीय पंडित शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेला आपण सगळ्यांनी आमच्या विचाराची रक्कम राहावी. काय काम कधी करणार? हा जी साहेब कोण उचलून कामं करतात, आम्ही करतो, मैत्री साहेब करतात, चेतन भाऊ करतो. हा तालुका फक्त गटबाजीमुळे दूर गेलेला आहे. मनवेद मध्ये विसरा आणि सगळ्यांनी एकत्र या. ज्याच्या घरी जायचं विरोधकाच्या आणि आपल्या गटबाजीमुळे तुटलेल्या त्याच्या लोकांच्या घरी जाऊन त्यामुळे आपण पाय धरू, एकंदर पडला आपण नेतृत्व करा.
आमचं चुकत असं तर काय करू, आमच्या गडबडीमुळे परत इतरांचं काय दहा नफा होऊ नये याची दक्षता घ्या. सगळे म्हणून आमच्या साहेबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा एवढं कळकळीची विनंती करून माझे 2 शब्द संपवितो. जय